अरे काय झालं? लय शांत बसलं. तेच घरचं टेन्शन. बाहेरचे काम करा, घरचे काम करा. बायको घरचे सगळे काम मलाच सांगते ना. बायको बिलकुलच ऐकत नाही रे माझं. काय करावं मला काय कळायनाच झालंय. बसच कच तू समस्या 2 मिनिटात गायब करू. काय सांगतोस खरंच? कशी? आपल्याकडे बाबा आहे, त्याच्याकडे मंत्र आहेत. ते मंत्र जर बायकोवर टाकले ना तर बायको आपल्या वशमध्येच. आणि पण वहिनीची काय हिंमत तुला काम सांगायची? शक्यच नाही. जगात असा माणूसच नाही जे बायकोला वशमध्ये करीन. तुझं लग्न झाल्यास कळन तुला. बाबा काय साधा माणूस आहे का? राजा माणूस आहे राजा. त्याने लग्न झाल्यापासून बायकोला वश केलेले. उठ म्हणलं तर बायको उठती, बस म्हणलं तर बायको बसती. असा कंट्रोल आहे बाबाचा. उगाच त्यांच्याकडे लांबून लांबून लोक येत नाहीत. काय सांगतोस? एवढं पॉवरफुल बाबा? चल 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 मला त्याच्याकडे घेऊन चल बरं. आता सगळं टेन्शन संपलं. बाबा बाबा दादा 2 दिवसापासून काय खाल्लं नाही. घरात काय खायला असलं तर आणा ना. निघितून मोठं घर दिसलं की आले भीक मागायला. कामधंदा करण खाय ना निघितून. अरे आरुष, कुणाचा आवाज येऊ लागला मोठ्या मोठ्याने? कोण बोलत होतं? काय ना मालक, एक भिकारी आलता, दिला हाकलून. काय हाकलून दिला? अरे का म्हणून हाकलून दिलास तू भिकारी? हा जा त्याला बोलून आण पळ. कमाल. ओ दादा थांबा थांबा. का हो दादा, केला तेवढा अपमान बस नाही का? अहो दादा, ते घर माझं नाही, मी तिथं ड्रायव्हर आहे. तुम्हाला आमच्या मालकानं बोलवलंय. म्हणजे याचा अर्थ तुमच्यात नाही, तुमच्या मालकात अजून माणूस की शिल्लक आहे. मालक आणलंय अन्न. काय अडचण आहे दादा तुमची? दादा 2 दिवसापासून काय खाल्लं नाही. घरात काय शिळपात असलं तर द्या की खायला. अरे निघितलं याला मोठं घर दिसलं की आला लगे भीक मागायला. निघून हे थांब रे मालक, मला हे कळालं नाही. मी त्याला हाकलच होतं ना, तुम्ही त्याला परत बोलवलं आणि त्याला हाकलतायस असं का म्हणू? तू ड्रायव्हर आहेस, घराचा मालक मी आहे. तुला कुणी दिला अधिकार त्याला हाकलून द्यायचा? मी हाकलून देणार. मी कशाला आरशात पाहू? बघा ही म्हातारी, मी कशाला आरशात पाहू म्हणा. वय तरी आहे काहीच. मीच माझ्या रूपाची राणी. ओ सासूबाई, ओ सासूबाई, सगळे काम झाले, थोडीशी टीव्ही बघू? नाही काय टीव्ही बघायची नाही, माझ्या पाय दुखायला. पाय दा. ओ सासूबाई, आपल्या माझ्याला धरून आपण 6 जण आहेत ना? आपण हमेशा 6 जणच राहतात का? नाही उद्या आहे ना बघ, तुझे सासरे बुवा कुत्रा आणणार आहेत, मग आपण 7 होतो. पण कुत्रा तर आपल्या मांजरीला खाऊन टाकन, मग आपण वापस 6 जणच होतात. मग तुझ्या दिराचं लग्न होईल, मग आपण वापस 7 होतो. मग आपल्या ताईचं लग्न होईल, मग आपण वापस 6च होतात. अगं, मग तुला लेकरू होईल, मग आपण वापस 7 जण होतो. पण तुम्ही काय दिवसात मरतान की मग आम्ही वापस 6 होतात. ए बाई, तू जाऊन ये टीव्हीच बघ. दुखू दे, माझे पाय दुखले. ओके.